नागपूरच्या विधान भवनात विद्यार्थ्यांनी संसद युथ पार्लमेंटचं आयोजन केलं। विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी या विद्यार्थ्यांना विधान भवनात हे आयोजन करण्याची परवानगी दिली होती। देशभरातून तब्बल 150 विद्यार्थी संसद युथ पार्लमेंटमध्ये सहभागी होण्यासाठी नागपूरला आले होते। विधान भवनासोबतच आमदार निवास सुद्धा या विद्यार्थ्यांच्या राहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आले। नागपूरच्या विधान भवनात हिवाळी अधिवेशनाव्यतिरिक्त राष्ट्रकुल संसदीय मंडळ आणि संसदीय अभ्यास वर्गाच्या माध्यमातून कायदे मंडळाची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात। यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहे। या उपक्रमांतर्गत अंडर ग्रॅज्युएट विद्यार्थ्यांच्या या प्रयत्नाला विधानसभा अध्यक्षांनी परवानगी दिल्यानंतर युथ पार्लमेंटचं आयोजन करण्यात आलं। मंत्री आणि आमदारांच्या जागावर बसून या विद्यार्थ्यांनी 2 दिवस युवा संसदेचा अनुभव घेतला। नमस्कार, माझं नाव देवयानी रमेशजी चोपडे आहे। मी साकार दिसी सोशल फाउंडेशनची डायरेक्टर आहे आणि आज जे आपण कार्यक्रम बघत आहोत 2 दिवसापासून हा इव्हेंट चालू आहे। आमची पूर्ण टीम खूप मेहनत घेते या कार्यक्रमामागे आणि आमचं हेच मिशन होतं की जेवढं प्रेस्टिजियस लोकेशन आम्हाला भेटलेलं आहे या कार्यक्रमासाठी तेवढंच चांगला आम्ही कार्यक्रम घेतला पाहिजे की याच्यानंतर पण आम्हाला अजून अनेक कार्यक्रम घ्यायचे आहेत। तो वी डिडंट वॉन्ट टू लेट एनीवन डाऊन। तर हे आमचं मोटो होतं आणि एक ऑल्सो की यूथमध्ये कॉन्फिडन्स आला पाहिजे, लीडरशिप स्किल्स आली पाहिजे, हे आमचं मेन एम होतं कार्यक्रमाचा। किती पार्टिसिपेंट्स होते, कुठून आले होते? आपल्याकडे अराउंड 145 पार्टिसिपेंट्स आहे आणि दे आर ऑल ओव्हर इंडिया। पूर्ण भारतातील विद्यार्थी आले आहे। राजस्थान, गुजरात, कर्नाटक, पंजाब, महाराष्ट्रातील सुद्धा संभाजीनगर, पुणे, मुंबई सगळीकडून पार्टिसिपेंट्स आहे। आपण त्यांची राहण्याची व्यवस्था सुद्धा MLA हॉस्टेलमध्ये वगैरे केली आहे। तर खूप चांगला रिस्पॉन्स भेटला या कार्यक्रमाला आणि इट्स अ व्हेरी युनिक प्रोग्राम। भारतातील पहिली वेळा ग्रीन कार्पेटवर एक असा प्रोग्राम होत आहे आणि स्टुडंट्सला बसायला भेटत आहे जिकडे ॲक्च्युअल MLAs बसतात। तर इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर देम अँड फॉर अस। तुमचं नाव सांगा पहिले। नमस्कार, माझं नाव आहे विश्वजित रमेशजी चोपडे। आपण जसं मागे ही इमारत बघत असाल, ही आहे नागपूरची विधान भवनची इमारत। ही आपली न्यू बिल्डिंग आहे। इकडे ग्रीन हाऊस आहे आणि इकडेच आपलं 2 दिवसाचं एक सांसद युथ पार्लमेंट म्हणून कार्यक्रम झालेला आहे, जिकडे पूर्ण देशभरावरून लोक आलेले, डेलिगेट्स आलेले, मुलं आलेले, स्टुडंट्स आलेले, ज्यांनी याच्यामध्ये पार्ट घेतलेलं या युथ पार्लमेंटमध्ये, जे आपण छात्र सांसद ज्याला म्हणतो, त्याचे एक कार्यक्रम झालेला आहे। बरं, याचा प्रवास सांगा। तुम्ही मुंबईला गेला, कोणाला विनंती केली, म्हणजे कसं सगळं जुळून आलं? म्हणजे आजच्याच दिवशी 2 महिने पहिले आम्हाला एक ही कल्पना आली की आम्ही या बिल्डिंगमध्ये एक कार्यक्रम, एक युथ पार्लमेंटचा कार्यक्रम घेतला पाहिजे, की एक एक्सपिरियन्स द्यायला मुलांना की कसं रिअल MLAs वगैरे कुठे बसतात, की कसं काय प्रोसिडिंग्स राहतात, जे आपण मुलं, जे लोक सिटिझन्स ज्या नेत्यांना वोट करतात ते एक्झॅक्टली कामं काय करतात, ते एक त्याच्या माध्यमाने आपल्याला कळायला, एक डेलिगेट्सला कळायला भेटेल, त्या विचारधारेने आपण केलेलं। तर त्याच्यानंतर आम्हाला काहीच आयडिया नव्हतं। आम्ही विधान भवनमध्ये आलेलो, इकडे परमिशनचं हे केलं, तर मग आम्हाला माहिती पडली की याची परमिशन मुंबईवरून येणार। तर मग त्याच्यासाठी आम्ही मुंबई जाऊन परमिशनचं पूर्ण अर्ज वगैरे दिला। कोणी दिली तुम्हाला परवानगी? आम्हाला म्हणजे स्पीकर साहेबांची पण, आमचे स्पीकर साहेब जेवढेही आपले अधिकारी आहेत सगळ्यांनी, स्पीकर साहेब झाले, नार्वेकरजी, जितेंद्र भोळेजी आणि आशिषजी देशमुखांचंही एक MLA जे आहे आपल्या सावनेरचे, त्यांची एक अर्जी होती, तर त्यांच्याकडनं एक आपल्या कार्यक्रमाचं परमिशन भेटलेली आहे।